मुंबईहून अक्कलकोटला रेल्वेने जायचं आहे। या मार्गावर 3 रेल्वे गाड्या आहेत, पण सर्वात फास्ट कोणती आणि बेस्ट ऑप्शन कोणता हे या व्हिडिओमध्ये पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी ईशान आणि तुम्ही पाहत आहात ट्रेन लव्हर्स आय एम। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबईहून अक्कलकोटला जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांची वेळ, तिकीट दर आणि तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन कोणता आहे ते पाहणार आहोत। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मुंबई ते अक्कलकोट हे अंतर सुमारे 489 किलोमीटरचे आहे। या मार्गावर एकूण 3 रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत, त्यामध्ये 2 मेल एक्सप्रेस तर एक सुपरफास्ट एक्सप्रेस गाडी आहे। मित्रांनो, मुंबई ते अक्कलकोट दरम्यान ज्या गाड्या धावतात त्यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 11301 उद्यान एक्सप्रेस। ही गाडी दररोज सकाळी 8:10 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुटते आणि संध्याकाळी 4:11 ही गाडी अक्कलकोटला पोहोचते। ही गाडी 489 किलोमीटरचे अंतर सुमारे 8 तास 1 मिनिटांमध्ये पूर्ण करते। या प्रवासात ही गाडी कल्याण जंक्शन, पुणे जंक्शन, दौंड जंक्शन, कुर्डवाडी जंक्शन आणि सोलापूर या ठिकाणी थांबते। आता या गाडीचे तिकीट दराबद्दल सांगायचं झाल्यास या गाडीचे कोल्हापूर ते अक्कलकोट दरम्यान स्लीपर साठी 310 रुपये, थर्ड एसी साठी 810 रुपये, सेकंड एसी साठी 1145 रुपये, तर फर्स्ट एसी साठी 1905 रुपये तिकीट दर आहे। आता मित्रांनो, मुंबई ते अक्कलकोट दरम्यान जी दुसरी गाडी आहे त्याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया। दुसरी गाडी आहे गाडी नंबर 01436 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते सोलापूर स्पेशल फेअर स्पेशल। ही एक विकली एक्सप्रेस आहे। ही गाडी प्रत्येक बुधवारी दुपारी 12:50 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबईवरून सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:08 ही गाडी अक्कलकोटला पोहोचते। ही गाडी 854 किलोमीटरचा लांब मार्ग घेते आणि सुमारे 19 तास 18 मिनिटे या प्रवासाला लागतात। ही गाडी ठाणे, पनवेल जंक्शन, पुणे जंक्शन, दौंड जंक्शन, कुर्डवाडी जंक्शन, बार्शी टाउन, धाराशिव, लातूर रोड, बिदर, कलबुर्गी, गाणगापूर या मार्गे जाते। मित्रांनो, या गाडीचे अंतर खूप जास्त असल्यामुळे वेळ आणि पैसे दोन्ही जास्त लागतात, त्यामुळे मुंबईहून अक्कलकोट प्रवासासाठी ही गाडी टाळलेलीच बरी आहे। आणि मित्रांनो, मुंबईहून अक्कलकोटला जाणारी जी तिसरी गाडी आहे ती गाडी आहे गाडी नंबर 2257 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल एक्सप्रेस। ही गाडी दररोज रात्री 10:52 मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटते आणि सकाळी 7:26 ही गाडी अक्कलकोटला पोहोचते। ही गाडी 489 किलोमीटरचे अंतर सुमारे 8 तास 34 मिनिटांमध्ये पूर्ण करते। ही गाडी दादर, कल्याण जंक्शन, पुणे जंक्शन, दौंड जंक्शन, कुर्डवाडी जंक्शन आणि सोलापूर येथे थांबते। आता या गाडीचे मुंबई ते अक्कलकोट रोड दरम्यान तिकीट दर सांगायचे झाल्यास या गाडीला स्लीपर साठी 340 रुपये, थर्ड एसी साठी 855 रुपये, सेकंड एसी साठी 1190 रुपये तिकीट दर आहे। आता मित्रांनो, प्रश्न असा येतो की मुंबई ते अक्कलकोट दरम्यान सर्वात बेस्ट ऑप्शन कोणता? जर तुम्हाला रात्रीचा प्रवास टाळायचा असेल तर उद्यान एक्सप्रेस हा बेस्ट पर्याय आहे। सकाळी निघून संध्याकाळी अक्कलकोटला पोहोचता येते आणि दुसऱ्या दिवशी आरामात दर्शन घेता येते। आणि ज्यांच्याकडे वेळ कमी आहे त्यांच्यासाठी मुंबई चेन्नई सुपरफास्ट हा बेस्ट पर्याय आहे। रात्री निघून सकाळी पोहोचता येते आणि दिवसभरात दर्शन करून पुन्हा परत येता येते। मित्रांनो, तुम्हाला दिलेली ही माहिती उपयोगी वाटली का? मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला आणखीन कोणत्या रूटवरती माहिती हवी आहे ते मला कमेंट करून सांगा, त्यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवू। तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया आपण पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र।